नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सगळीकडे स्मार्ट वीज मीटर प्रणालीचा विस्तार वेगानं वाढतोय, परंतु याचा फायद्याऐवजी ग्राहकांना अडचणीचाच मोठा सामना करावा लागतोय. नवीन स्मार्ट मीटर बसवतानाच आता ग्राहकांना महावितरणनं दणका देण्यास सुरुवात केली. थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणनं कठोर भूमिका घेतली. मुदतीमध्ये वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा आता सिस्टीमद्वारे स्वयंचलित पद्धतीने ऑटोमॅटिक बंद केला जातोय. त्यामुळे महावितरणचे स्मार्ट ग्राहक मात्र यामुळे त्रस्त झालेत. अनेक ठिकाणी वीज बिल वेळेत भरूनही वीज पुरवठा पूर्ववत होत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. या प्रणालीमुळे सर्व थकबाकीदारांना थेट आणि तात्काळ कारवाई करणं शक्य झालंय. संबंधित ग्राहकांना आधी SMS-द्वारे थकबाकीची सूचना दिली जाते, मात्र दिलेल्या मुदतीमध्ये बिल न भरल्यास वीज पुरवठा कार्यालयातून कर्मचारी पाठवण्याऐवजी ऑनलाईन प्रणालीद्वारे बंद केला जातोय. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक स्मार्ट मीटरमध्ये दूरसंचार कंपनीचं सिम कार्ड बसवण्यात आलंय. या कनेक्टिव्हिटीमुळे मीटर थेट केंद्रीय यंत्रणेशी जोडलेला राहतो. तसेच वीज पुरवठा ऑनलाईन पद्धतीनं बंद करणं किंवा सुरू करता येणं शक्य आहे. ग्राहकानं थकबाकी ऑनलाईन भरल्यानंतर साधारणतः 1 ते 2 तासांमध्ये वीज पुरवठा आपोआप पूर्ववत होतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पुरवली आहे. मात्र वीज बिल भरूनही वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी 1 ते 2 तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचं ग्राहक सांगतायत. अनेक ठिकाणी मीटरवरील दिवा सुरू असतानाही घरातील वीज पुरवठा अचानक बंद झाल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. अचानक वीज खंडित झाल्यामुळे घरगुती कामकाज, ऑनलाईन व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम झाल्याच्या तक्रारी पुढे आल्यात. विशेषतः सकाळच्या वेळेमध्ये वीज खंडित झाल्यामुळे काही भागांमध्ये गैरसोय झाल्याचंही नागरिक सांगतायत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई नियमानुसार असल्याचं स्पष्ट करत स्मार्ट मीटरमुळे थकबाकी नियंत्रणात ठेवणं, पारदर्शकता वाढवणं आणि मनुष्यबळाची बचत करणं शक्य होत असल्याचा दावा केलाय. नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना कुठलीही अडचण येणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. पण सरकारनं सुरुवातीला या स्मार्ट मीटरमुळे कुणाचाही तोटा होणार नाही असं सांगितलं होतं, परंतु सध्या या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या अडचणी मात्र वाढताना दिसत आहेत. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.